गट विकास अधिकारी अजित देसाई यांना 2च महिने झाले येऊन विकासाचाच काढला पहिला शगुन. अंबरनाथ पंचायत समितीच्या विकासाचा रचिला पाया आम्हा सांगून गेले राष्ट्रसंत श्री तुकडोजी राया. अंबरनाथ पंचायत समितीचे नवनिर्वाचित गट विकास अधिकारी अजित देसाई यांनी अंबरनाथ पंचायत समितीचा न भूतो न भविष्यती असा विकास करून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ग्राम गीता या ग्रंथाची हुबेहूब पुनरावृत्ती आज अंबरनाथ पंचायत समितीत पाहावयास मिळाली आहे. ग्रामगीता हा धार्मिक ग्रंथ नाही, तर ग्रामगीता हा समाजाच्या विविध समस्यांची उकल करणारा, ग्रामविकासाच्या तत्वज्ञानाबरोबरच भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा संदेश देणारा एक सामाजिक क्रांतीचा आचार ग्रंथ आहे. त्याच ग्रंथाचं हुबेहूब अवलोकन गट विकास अधिकारी अजित देसाई यांनी अंबरनाथ पंचायत समितीत केले आहे. पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या कृषी, शिक्षण, आरोग्य, लघु पाटबंधारे, ग्रामपंचायत, लेखा विभाग, बांधकाम, एकात्मिक बाल विकास, पाणी पुरवठा एकूण सर्वच विभागात सीसीटीव्ही कॅमेरा लावून पंचायत समितीत पारदर्शकता निर्माण केली आहे. पंचायत समितीचा सन्मान सुसज्ज असे सभागृह बनवून पंचायत समितीचा बहुमान वाढवला आहे. लेखा विभागात प्रत्येक विभागाची दप्तरी नोंद क्रमवारी लावून अजित देसाई यांनी आपल्या कामाचा ठसा उमटल्याचं दिसून येते आहे. गट विकास अधिकारी अजित देसाई तेवढ्यावरच न थांबता आपल्या शासकीय गाडीचा चालक म्हणजे त्यांचा सारथी त्यांना सुद्धा सेपरेट खोली बनवून पंचायत समितीत शिस्तीचे दर्शन दिसून आले. महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा वेटिंग रूम बनवून महिला सुरक्षितेकरता गट विकास अधिकारी अजित देसाई यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसून येते. कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी इन आउट मशीन 1 जानेवारी 2026 पासून प्रारंभ होणार असल्याने अधिकारी व कर्मचारी वर्ग अजित देसाई यांच्यावरती बेहद खुश झाल्याचे समजते आहे. अंबरनाथ पंचायत समितीचा चेहरा मोहरा बदलल्याने मुरबाडचे स्थानिक आमदार किसनराव कथरे यांच्या हस्ते केलेल्या विकास कामाची फीत वाढवून गट विकास अधिकारी अजित देसाई यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. परंतु गट विकास अधिकारी यांनी सिद्धेश्वर वार्तान्यूजशी ऑफ कॅमेरा बोलताना स्पष्ट केले आहे की हे फक्त ट्रेलर होता, बाकीचा विकास करणे बाकी आहे. या विकासाबद्दलचं आरोग्य विभागाचे सहाय्यक संतोष रोशे यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण अंबरनाथ पंचायत समितीमध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी जे गट विकास अधिकारी अजितजी देसाई यांना 2 महिने येऊनच झाले आणि ह्या पंचायत समितीचा पूर्णतः कायापालट करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. मी बघितलं, आपण बघत असतात स्क्रीनवरती पूर्ण बांधकाम विभाग असेल, सांख्यिकी विभाग असेल, कृषी विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, हे पूर्ण विभाग, एकात्मिक बालिका विभाग असेल, हे पूर्ण विभाग पूर्णतः त्यांनी चेंज केलेले आहेत. त्यामध्ये अभिलेखा विभाग खूप छानसा त्यांनी नियोजन केलेलं आहे. प्रत्येक फाईल योग्य वेळी योग्य दिशेने ठेवलेली आहे आणि ती तात्काळ भेटली पाहिजे. ह्या अगोदर खूप वेगळंच म्हणजे अभिलेख डिपार्टमेंट होतं, परंतु आता अजित देसाई साहेब आल्यानंतर ह्या पंचसमितीचा कायापालट झालेला दिसून येत आहे. आपल्या समवेत आरोग्य सहाय्यक आहेत. मध्ये कसं बघताय, आज अजित देसाई साहेब हे कुटुंब करतात आहेत, त्यांनी ह्या पंचायत समितीमधूनच विकासाचा मेन पाया बांधलेला आहे आणि जे काय सभागृह असेल, सभागृह खूप छानसं आणि अप्रतिम असं बनवलं आहे. कसं बघताय? खरोखरच निश्चित बदल झालेला दिसतोय 2 महिन्यामध्ये. एकदम प्रशासकीय सुधारणा तर झालेल्या आहेतच, शिवाय आमच्या ज्या आरोग्य संस्था आहेत त्यांच्यामध्ये पण कामकाजामध्ये बदल झालेला आहे. साहेबांच्या प्रेरणेने प्रशासकीय सुधारणा झाल्या, ऑफिशियल वातावरण, कार्यालयीन वातावरण टिपटॉप झालेलं आहे. आम्ही रोज वेळेवर येतोय, वेळेवर जातोय. कामामध्ये आमची स्फूर्ती वाढलेली आहे आणि एनर्जी जी आहे ती साहेबांच्यामुळे आमच्याकडे एनर्जी प्राप्त झालेली आहे. कधी नव्हते असे आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत, 4-5 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्यांचे क्लास सुद्धा आम्ही आमच्या ह्या पंचायत समितीच्या कामकाजामध्ये त्यांना पण रेग्युलररित्या त्यांचा पण समावेश घेतलेला आहे. त्यांची पण मदत आम्ही घेतोय. PSCच्या ज्या मेडिकल ऑफिसरच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पण सरांनी पुरवलेल्या आहेत, काही कमी पडून देणार नाही सरांनी असं आश्वासन आम्हाला दिलंय आणि त्यांचं पण कामकाज यथोचित व्यवस्थितरित्या पार पडतंय. साहेबांच्या प्रेरणेने आम्ही पंचायत समिती फंडातून भव्य दिव्य असं आरोग्य शिबिर एका खेडेगावात
आयोजित केलं होतं. त्याला पण नागरिकांचा जवळजवळ 250 नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आणि जे साहेबांनी सांगितलं ते साहेबांच्याच प्रेरणेने आम्ही काम केलं आणि एक उत्स्फूर्तपणे आम्ही त्या कामाला लागलो आणि काम यशस्वी करून दाखवलं. निश्चितच याच्या पुढे आम्ही टीमवर्क म्हणून सगळेजण पंचायत समितीच्या कामकाजामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये, ग्रामपंचायत हद्दीमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीमध्ये निश्चितच आम्ही कामामध्ये बदल करून दाखवू. निश्चितच पंचायत समितीचा जेव्हा बक्षिसाला नाव येईल तेव्हा पंचायत समितीचं नाव कसं येईल हे पण आम्ही बघू आणि जिल्हा स्तरावर, कोकण विभागीय स्तरावर पंचायत समितीच्या नावासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. तर ही प्रेरणा आम्हाला नवनिर्वाचित गटविकास अधिकारी यांच्यामधूनच मिळाली. एक प्रकारे आम्ही पण एकदम याच्याने तयार झालो कामकाज करण्यासाठी. निश्चितच कामामध्ये बदल होईल. जो सहभाग तो वाढलेला आहे साहेबांच्या प्रेरणेने. जे कर्मचारी आहेत, जे प्रशासन आहे ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने कसं आपल्याला कामाचा दर्जा उंचवता येईल हे पण साहेबांनी एक ठसा उमटवून दिलेला आहे. निश्चितच आम्ही आमच्या कामाच्या प्रेरणेने बदल करून दाखवू. प्रेरणा, स्फूर्ती, चैतन्य आणि सामर्थ्य जे कुटुंबकर्ता अजितजी देसाई साहेबांना निर्माण केले, ह्या 21 डिपार्टमेंटच्या माध्यमातून पूर्णतः टोटल अधिकारी ह्या कामाला गती देतील आणि साहेबांनी एक नवीन नियोजन केलेले इन आणि आउट मशीन सुद्धा त्या ठिकाणी 1% पासून लागणार आहे. त्यामुळं प्रत्येक जे कर्मचारी असेल त्याचं नियोजन अब्सेंट असेल की प्रेझेंट असेल हे ते त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि पुढे काढून सत्य म्हटले की ये तो कुछ नहीं, ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. दर्शक बांधवांनो, आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.